सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे। एकाच पक्षातील 4 आमदार आता 2 वेगवेगळ्या पॅनलमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत। त्यामुळे भाजप विरुद्ध भाजप अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलची निर्मिती केली। त्याला सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठिंबा दिला आहे। तर कल्याण शेट्टींविरोधात सुभाष देशमुखांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल मैदानात उतरवलं। देशमुखांना कट्टर विरोधक मानले जाणारे उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची साथ लाभली आहे। या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 321 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 18 जागांसाठी 70 उमेदवार शर्यतीत आहेत। आज चिन्हांचे वाटप होणार असून 27 एप्रिल रोजी मतदान आणि 28 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे। दरम्यान भाजप आमदारांमध्ये निर्माण झालेली ही फूट पक्षासाठी चिंतेची बाब ठरत आहे। आता निवडणुकीचा निकाल कोणाच्या पारड्यात जाईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे।